महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सर्वच पक्षांकडून विरोधकांवर टीकेचे बाण चालवले जात आहेत, आरोप केले जात आहेत, जुने संदर्भ दिले जात आहेत आणि अशातूनच वादही निर्माण होतो। काल लातूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी उत्साही कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना थेट माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुखांचा उल्लेख केला आणि हा उल्लेख करताना रवींद्र चव्हाणांनी विलासरावांची आठवण पुसली जाईल असं वक्तव्य केलं, ज्यामुळे राजकारणात नवं वादळ निर्माण झालं। खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ लातूर आणि जालन्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांविरोधात रोष पाहायला मिळाला। लातूर आणि जालन्यात ठिकठिकाणी देशमुख समर्थकांनी चव्हाणांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलं। तसंच उद्या लातूर बंदची हाक देण्यात आली। रवींद्र चव्हाणांनी लातूरमध्ये जाऊन माफी मागितली नाही तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। भारतीय जनता पार्टीचा धिक्कार असो, या रवींद्र चव्हाणचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो, भारतीय जनता पार्टी असो, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जो वक्तव्य केलं स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबद्दल, जे त्यांचं नाव पुसल्या जाईल अशा प्रकारचं जे नीच प्रवृत्तीचं जे असंस्कृतपणे वक्तव्य केलं, त्याचा आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा जालन्याच्या वतीनं तीव्र निषेध करत त्यांच्या प्रतिमेला चपलाने जोड्याने आणले। आज जरी निषेध केला असेल, भविष्यात जर त्यांनी लातूरमध्ये जाऊन माफी नाही मागितली तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रभर बंदचा हाक आम्ही देणार आहोत। याच पार्श्वभूमीवर विलासराव देशमुखांच्या मुलांचीही प्रतिक्रिया समोर आली। काँग्रेस नेते अमित देशमुखांनी भाजपवर टीका केली तर अभिनेता रितेश देशमुखनं संयम दाखवत तितक्याच ठाम आणि खणखणीत शब्दात रवींद्र चव्हाणांना उत्तर दिलं। रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे। दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे। या विधानाचा मी निषेध करतो। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। जय महाराष्ट्र। एकूणच रवींद्र चव्हाणांच्या एका वक्तव्यामुळे लातूरच्या राजकारणात आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद उभा राहिला। विलासराव देशमुखांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनं चव्हाणांसह भाजपवर कसा निशाणा साधला तेही पाहूया। त्यांना शिवाजी महाराजांच्या आठवणीही पुसायच्या आहेत या भारतीय जनता पक्षाला। त्यांना महात्मा गांधी, पंडित नेहरूंच्या आठवणी पुसायच्या आहेत, बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांच्या आठवणी पुसायच्या आहेत, त्यांना शरद पवारांचं कार्य पुसायचं आहे आणि त्यांना काय ठेवायचं आहे तर स्वतः आयत्या बिळावर मारलेल्या रेघोट्या। प्रत्येक गोष्टीला एक अंत आणि शेवट असतो, असा अंत ह्या लोकांचा सुद्धा होईल हे लिहून ठेवा। परंतु विलासराव देशमुख एक मराठवाड्याची अस्मिता आहे आणि मला वाटतं रवींद्र चव्हाण आहे कुठले, गाव कोणतं, राहतात कुठं, आले कुठं, 17 गावचे पाणी पिलेले आणि ते विलासराव देशमुखांच्या विषयी टीका करतं। मला असं वाटतं मी त्याचा निषेध करतो। विलासराव देशमुख एक कुटुंब नाही, एक व्यक्ती नाही, एक विचार आहे आणि एक अस्मिता आहे, लक्षात ठेवा। तर भारतीय जनता पक्ष कोणाचीच आठवण या देशामध्ये ठेवू इच्छित नाही। अगदी अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्याही आठवणी त्यांना ठेवायच्या नाही। लालकृष्ण अडवाणी साहेब हयात आहेत, त्यांचं काय चालू आहे, कसं चालू आहे, त्यांच्याही आठवणी, त्यांचंही कर्तृत्व त्यांना पुसून काढायचं आहे। गोपीनाथ मुंडे साहेबांचंही योगदान जे आहे तेही त्यांना पुसून काढायचं आहे, त्यांच्याही आठवणी पुसून काढायच्या आहेत। रेशीम बागेमध्ये गोळवळकर गुरुजीचा आणि हेगडेवारजींचा फोटो काढून
त्या ठिकाणी अमित शहा आणि नरेंद्र मोदींचेच फोटो लागले पाहिजे, ही त्यांची असणारी मानसिकता आहे. विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसण्याचा दावा केल्यामुळे त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता होती. तशातच देशमुख कुटुंबीय आणि समर्थकांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे अखेरीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. विलासरावांचा जरा सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरती टीका टिप्पणी काही केली नाही. करावं, विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय. परंतु तरीसुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.